हा, गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं बघा. मला वाटतंय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, त्याचबरोबर MGH फॉर्म्युला कसा डेव्हलप होतो तो, त्याचबरोबर कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल बघितला, त्याचं जनरलायझेशन बघितलं, त्याचबरोबर एस्केप व्हेलॉसिटी बघितली. काय रे डेफिनेशन एस्केप व्हेलॉसिटीची? व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी? हा, what is escape velocity? When object thrown vertically upward from the surface of the earth, the object reach a certain height at which the object will not reach on the earth. Certain height नाही. Escape from the earth, sir. Escape out of gravitational field. म्हणजेच the minimum velocity provided to satellite, provided to object which is thrown from the earth's surface in upward direction so that it escape out from earth's gravitational influence. That minimum velocity is called escape velocity of that body. आणि मग मला सांगा, एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला दोन फॉर्म मी दिलेले होते, त्यातला एक कॅपिटल जी मधला काय एस्केप व्हेलॉसिटी V इक्वल टू आठवून सांगायचं, स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस m अपॉन कॅपिटल R. आता दुसरा स्मॉल जी मधला फॉर्म्युला एक सांगितलेला होता तुम्हाला, V इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस G किंवा GR म्हणा, काय व्हॉट एव्हर इट मे बी, ट्वाइस GR. बरोबर. अशा पद्धतीने दोन फॉर्म घेतले. मग मला एक सांगा, जी कॉन्स्टंट घेतो आपण अर्थच्या सरफेसला, अर्थचा रेडियस पण कॉन्स्टंट आहे 6400 किलोमीटर, आणि 2 या सगळ्या व्हॅल्यू टाकून प्रोडक्ट करून स्क्वेअर रूट घेतलं तर अर्थच्या सरफेसवर एस्केप व्हेलॉसिटी किती येते रे? किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे आपल्याला? 11.2 किलोमीटर पर सेकंद. बरोबर, 11.2 किलोमीटर पर सेकंद. फास्ट व्हेलॉसिटीने ते जर प्रोजेक्ट केलं तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड इन्फ्लुएन्सच्या बाहेर ते जाऊ शकतं. इथपर्यंत आपण चर्चा केली. आता बघा पुढचा आर्टिकल काय आहे बघा, अर्थ सॅटेलाइट्स. अर्थ सॅटेलाइट्स, अर्थ सॅटेलाइट्स. बघा आता अर्थ सॅटेलाइट, सॅटेलाइटचं डेफिनेशन अगोदर बघा. The body which is revolving around the planet is called satellite of that planet. एखाद्या प्लॅनेटच्या भोवती एखादी बॉडी जर फिरत असेल तर त्या फिरणाऱ्या बॉडीला त्या प्लॅनेटचा सॅटेलाइट असं म्हणायचं. आणि मग आता सध्या विचार केला अर्थच्या बाबतीत, तर अर्थच्या भोवती कोण कोण फिरतंय बघा. एक मून तर आहेच, आणि त्याचबरोबर बऱ्याच राष्ट्रांनी वेगवेगळ्या कारणासाठी बरेचशे सॅटेलाइट्स म्हणजेच बरेचशे आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स अर्थच्या ट्रॅक मध्ये सोडलेले आहेत. मग सॅटेलाइटचे दोन टाईप पाडूया आपण. सॅटेलाइटचे दोन टाईप, एक नॅचरल सॅटेलाइट, नॅचरल सॅटेलाइट्स, आणि दुसरा काय होईल मग आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. मग अर्थचा नॅचरल सॅटेलाइट कोण आहे? मून. मून इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. आणि मग आर्टिफिशियल भरपूर आहेत. आपले तरी इनसॅट सिरीज आहे. इनसॅट म्हणजे इंडियन सॅटेलाइट असं आहे बरं का, ते इनसॅट केलंय त्याच, इनसॅट इंडियन सॅटेलाइट असं केलंय.
इंडियन सॅटेलाइटच्या सिरीज भरपूर आहेत, स्पेशली कम्युनिकेशन साठी वापरण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी हे सॅटेलाइट यूज केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त रिमोट सेन्सिंग साठी, त्याचबरोबर टू डिस्कवर दी रिझर्वायर्स, एनर्जी रिझर्वायर्स ऑन दी अर्थ सरफेस, यासाठी सुद्धा बरेचसे मिलिटरी पर्पजेस, वेदर फॉरकास्टिंग, बरेचसे सॅटेलाइट्स अशा पद्धतीनं इंडियानं पाठवलेले आहेत. पहिलं सॅटेलाइट कुणी पाठवलं रे? काय माहित आहे काय तुम्हाला? काय प्रश्न आहे सर? पहिलं सॅटेलाइट कुणी पाठवलं? रशिया. रशिया. बरोबर. नाव काय? रशिया सर, रशिया. हा बरोबर. नाव? स्पुटनिक. स्पुटनिक. व्हॉटएव्हर. काय त्याचं नाव? स्पुटनिक. बरोबर. किती साली? नाही माहित. हिस्ट्री चांगली आहे तुमची. किती साली पाठवला? 1968च्या दरम्यान पाठवला. भारतानं पहिलं सॅटेलाइट कुठलं पाठवलं? आर्यभट्ट. आर्यभट्ट. बरोबर. किती साली पाठवलं? 1975 ला. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या बघा. 1975 साली पहिलं सॅटेलाइट पाठवलं बघा. आता ही सॅटेलाइट काय करतात? जनरली, आवाज येतोय रे? जनरली ही अर्थ आहे, अर्थच्या भोवती ही सॅटेलाइट्स अशा पद्धतीने फिरत असतात. आपला जर नॅचरल सॅटेलाइट मून बघितला तर तो मून सर्वसाधारणपणे 27.3 डेज मध्ये आपलं एक रिव्हॉल्युशन पूर्ण करतो. आणि मग the time required to complete one revolution to the satellite is called its period or periodic time. त्याला पिरियड किंवा पिरियडिक टाइम म्हणायचं. त्याचबरोबर किती आहे बघा पिरियडिक टाइम? 27.3 डेज एवढा पिरियड आहे बघा मूनचा. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट मात्र वेगवेगळ्या पिरियडनं मूव्ह करतात बरं का. त्यासाठी सॅटेलाइट आपल्याला सॅटेलाइटचे टाईप बघितले पाहिजेत बघा. सॅटेलाइटचे टाइप्स साधारणपणे हे सॅटेलाइट साधारण 500 किलोमीटर पासून ते 36,000 किलोमीटर पर्यंत असतात. 500 किलोमीटर पासून ते 36,000 किलोमीटर पर्यंत ही सॅटेलाइट वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात. आर्टिफिशियल सॅटेलाइट हे आर्टिफिशियल सॅटेलाइट अर्थ वरून उचलून त्या डिझायर्ड हाईटला नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली जाते. लक्षात घ्या. हे बघा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजेच या सर्कलला टँजंट काढलं की त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणत होतो आपण सर्क्युलर पाथ मध्ये. इथं फक्त मी म्हणतोय हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. का तर अर्थच्या सरफेसला पॅरलल म्हणलं की आपण म्हणतो हॉरायझन, म्हणून म्हणताना तीच सर्क्युलर मोशन मधली टँजेन्शियल व्हेलॉसिटीज आहे आणि त्यालाच मी म्हणतोय फक्त हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. अशा पद्धतीनं ते सॅटेलाइट अर्थच्या सरफेस वरून उचलून त्या डिझायर्ड हाईटला न्यायचं. नुसतं न्यायचं नाही, नेल्यानंतर कितीतरी डिस्टन्स पुढे नेऊन त्याला अशी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यायची आणि त्याचबरोबर त्याला स्वतःला रोटेशनल व्हेलॉसिटी सुद्धा जेटद्वारे देतात, जेट. आणि मग ते सॅटेलाइट त्या ऑर्बिट मध्ये स्थिर होतं. लक्षात घ्या. आणि ही व्हेलॉसिटी कंटिन्युअसली मेंटेन करावी लागते आपल्याला, मेंटेन करावी लागते. आणि मेंटेन करण्यासाठी इथून कॉम्प्युटराइज्ड सिस्टीमनं सिग्नल पाठवून तिथली सर्किट्स ऑपरेट केली जातात. आणि मग जेट वगैरे असतील त्यांना एक्झॉस्ट गॅस करून ही सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये ठेवली जातात. लक्षात घ्या कशा पद्धतीने सॅटेलाइट नेतात. त्याला म्हणायचं प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. ते पुढच्या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत. आता सॅटेलाइटचे युजेस काय बघा. नेव्हिगेशन, साधारण वॉच. हॅलो, अरे आहात का गेला? आहात का? हा ते लाईट गेली रे, इथली लाईट गेली अचानक. आता इन्व्हर्टर वर चालू आहे बघा. इक्वेटोरियल सॅटेलाइट बघतोय आपण. The satellites which are revolving in the plane of equator, they are called equatorial satellites.
आणि हे सगळ्यात जास्त हाईटला असतात. किती हाईटला असतात? 36,000 किलोमीटर. आता यांची 2-3 वैशिष्ट्य आहेत बरं का. या इक्वेटोरियल सॅटेलाइटची एक 2-3 वैशिष्ट्य आहेत. हे सॅटेलाइट्स स्पेशली आपल्याला कम्युनिकेशन साठी वापरले जातात. कशासाठी वापरले जातात? कम्युनिकेशन साठी. म्हणून यांना कम्युनिकेशन सॅटेलाइट असंही म्हणतात. तुमच्या पुस्तकात एक आर्टिकल दिलंय बघा, कम्युनिकेशन सॅटेलाइट. सब आर्टिकल एक दिलेलं आहे बघा अर्थ सॅटेलाइट मध्ये. तर कुठली असतात ही? इक्वेटोरियल सॅटेलाइटच कम्युनिकेशन साठी वापरतात, म्हणून त्यांना कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात. मग तुमचं टेलिव्हिजन कम्युनिकेशन, रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे रेडिओ ट्रान्समिशन, त्याचबरोबर वेदर फॉरकास्टिंग, नेव्हिगेशन पर्पजेस, अशा बऱ्याच करण्यासाठी हे सॅटेलाइट यूज केलं जातं. आणखी एक वैशिष्ट्य बघा या सॅटेलाइटचं. या सॅटेलाइटचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या सॅटेलाइटचा पिरियड, रिव्हॉल्युशनचा पिरियड म्हणजे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, तो पिरियड किती असतो? तर अर्थच्या रोटेशनल पिरियड एवढा असतो. द पिरियड ऑफ इक्वेटोरियल सॅटेलाइट इज सेम ॲज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इक्वेटोरियल सॅटेलाइट इज सेम ॲज द पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. म्हणजे किती रे? म्हणजे किती? 24 आवर्स. बरोबर, 24 आवर्स. म्हणजे अर्थ 24 आवरला एक रोटेशन पूर्ण करते. हे सॅटेलाइट सुद्धा स्वतःच एक रिव्हॉल्युशन 24 आवर मध्येच कंप्लीट करतो. आणि म्हणून म्हणतात देअर इज सिंक्रोनायझेशन बिटवीन दी रोटेशनल पिरियड ऑफ अर्थ अँड रिव्हॉल्युशनरी पिरियड ऑफ अर्थ सॅटेलाइट. ह्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन आहे. म्हणून या सॅटेलाइटला काही जण जिओ सिंक्रोनस म्हणतात. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट्स. बघा दुसरं नाव इक्वेटोरियल सॅटेलाइटचं पहिलं नाव कम्युनिकेशन सॅटेलाइट स्पेशली वापरतात म्हणून. त्याचबरोबर दुसरं नाव जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. जिओ म्हणजे अर्थ आणि सिंक्रोनायझेशन असतं पिरियड मध्ये, त्याचा रिव्हॉल्युशनरी आणि अर्थचा रोटेशनरी. अशा पद्धतीनं जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतात त्यांना. त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य आहे या सॅटेलाइटचं. आता समजा हे सॅटेलाइट आपल्या विट्याच्या करेक्ट ओव्हरहेड अशा पद्धतीनं जर ते लँड केलेलं असेल तर ते कायमस्वरूपी तिथंच थांबतं. म्हणजेच आपल्या ओव्हरहेडच राहतं कायम. त्यामुळे आपण डिश ऍडजस्ट करू शकतो कायमस्वरूपी. सॅटेलाइटची पोझिशन बदलायला लागली तर डिशची पोझिशन सारखी बदलायला पाहिजे, पण तशी बदलत नसते बघा. म्हणजेच थोडक्यात these equatorial satellites they are stationary in the space at a point in the space exactly overhead at the constant place on the earth surface. म्हणजे अर्थ सरफेस वरच्या एका कॉन्स्टंट प्लेसच्या ओव्हरहेड असणाऱ्या स्पेस मधल्या पॉइंटला ते स्टेशनरी असतात. स्टेशनरी म्हणजे स्टेडी असतात. स्टेशनरी भुसारा किरण असं नाही, किरण असं नाही बरं का. स्टेशनरी असतात म्हणजे स्टेडी असतात. म्हणून या सॅटेलाइटना आणखी एक नेम दिलेला आहे बघा, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. कसली सॅटेलाइट? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. असं एक वैशिष्ट्य आहे या सॅटेलाइट्स. अशा पद्धतीनं हे सॅटेलाइट जर आपल्याला अर्थच्या सरफेस वरून लॉन्च करून जर 36,000 किलोमीटरला पोहोचवायचं असेल तर आपल्याला वन स्टेज रॉकेट पुरत नाही. रॉकेट म्हणजे व्हेकल विच इज यूज टू लँड द सॅटेलाइट ऍट द डिझायर्ड हाईट इज कॉल्ड रॉकेट. एक वाहन की जे अर्थच्या सरफेस वरून सॅटेलाइटला उचलून त्या डिझायर्ड हाईटला नेऊन पोहोचवणे आणि त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देणे, यासाठी जे व्हेकल वापरलं जातं, वाहन वापरलं जातं, त्याला रॉकेट असं म्हणतो आपण. आणि मग ही सॅटेलाइट त्या हाईटला रिसीव्ह करण्यासाठी वन स्टेज रॉकेट पुरत नाही, कमीत कमी 2 स्टेज रॉकेट लागतं, कधी कधी 3 स्टेज लागतं. म्हणजे त्या फ्युलच्या 3 स्टेजेस लागतात. लक्षात घ्या, ते आपण बघणार आहे प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट मध्ये. अशा पद्धतीनं हे इक्वेटोरियल 4 नाव आहेत बघा, कम्युनिकेशन सॅटेलाइट, इक्वेटोरियल सॅटेलाइट, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. अशा पद्धतीनं या सॅटेलाइटचा उपयोग खास कम्युनिकेशन साठी, आणि त्याची एक सिरीजच आहे इनसॅट
1 to 5 झालेले आहेत, 1 to 6 झालेले आहेत बघा. इनसॅट इंडियन सॅटेलाइट्स 1 2 3 असं 6 पर्यंत झालेले आहेत स्टेजेस. आणि ते सॅटेलाइट त्यातली बरीचशी अलीकडे पाठवलेली कार्यरत आहेत. आता पोलार सॅटेलाइट दुसरा प्रकार बघा. टाइप नंबर 2 पोलार सॅटेलाइट. हे बघा पोल टू पोल अशा पद्धतीने त्यांचा ट्रॅक असतो. अशा पद्धतीने फिरतात हे बघा पोल टू पोल. आता दिवसात इक्वेटोरियल सॅटेलाइटचं एकच रिव्हॉल्युशन होतं, पण पोल टू पोल फिरणाऱ्याचे जवळजवळ 15 ते 16 रिव्हॉल्युशन्स दिवसात होतात बघा. 24 तासात होतात. आणि सगळ्यात कमी हाईटला हे असतात. सर्वसाधारण 500 ते 800 किलोमीटरवर असतात. वर आपल्या ओव्हरहेड 500 ते 800 किलोमीटरवर सगळ्यात कमी हाईटला असतात हे सॅटेलाइट. आणि या सॅटेलाइटचा जो पिरियड आहे तो पिरियड सर्वसाधारणपणे 85 मिनिट असतो. म्हणजेच साधारण 84.6 असतं मिनिटं बरं का, मिनिट्स. एवढ्या वेळात एक रिव्हॉल्युशन पूर्ण करतो. आणि रिव्हॉल्युशन पूर्ण करत असताना हा एक पर्टिक्युलर ट्रॅक नेव्हिगेट करत जात असतो. पर्टिक्युलर ट्रॅक असा नेव्हिगेट करत जात असतो. आणि तो त्याची पोझिशन चेंज होते. आता असं आहे, पुन्हा असं, पुन्हा असं, पुन्हा इकडं, या पद्धतीनं असं ते ट्रॅक बदलत असतो. आणि प्रत्येक वेळी 180 किलोमीटरचा ट्रॅक तो नेव्हिगेट करत जात असतो. आणि हे खास सॅटेलाइट वापरले असतात बघा नेव्हिगेशन पर्पजेससाठी, म्हणजे मिलिटरी पर्पजेससाठी. अशा पद्धतीनं ही म्हणायचे पोलार सॅटेलाइट्स. ही पोलार सॅटेलाइट्स सर्वसाधारणपणे नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व होत असतात. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक कॅमेरा फिट केलेला असतो. आणि त्या कॅमेऱ्यानं 180 किलोमीटरचा एरिया असा ट्रॅक करत नेला जातो. आणि अशा भरपूर स्ट्रिप्स नेव्हिगेट केल्या जातात अर्थवरचा. आणि मग कुणाच्या हालचाली कुठं काय असलं या पोलार सॅटेलाइटनं टिपलं जातं. अशा पद्धतीने यांना म्हणतात पोलार सॅटेलाइट्स. कसले सॅटेलाइट्स? पोलार सॅटेलाइट्स, खास नेव्हिगेशन पर्पजेससाठी. आता असंही काही नाही बरं का. इक्वेटोरियल सॅटेलाइट आपली कम्युनिकेशन सॅटेलाइट वेदर फोरकास्टिंग साठी किंवा नेव्हिगेशन साठी सुद्धा बऱ्याच वेळा वापरली जातात. त्याचबरोबर आणखी काही सॅटेलाइट असतात ती कशी फिरतात बघा. अशा पद्धतीनं पोल आणि इक्वेटर ह्यांच्या मध्येच त्यांचा कुठेतरी ट्रॅक असतो. अशा पद्धतीनं मध्येच ट्रॅक असतो त्यांचा. आणि त्यांना म्हणतात इन्क्लाइंड सॅटेलाइट. म्हणजे ऍक्सिसला काही डिग्री अँगल करून इन्क्लाइंड सॅटेलाइट फिरत असतात. ही जरा अजून वरच्या हाईटला असतात. म्हणजेच इक्वेटोरियल आणि पोलर यांच्या मधल्या हाईटला ते असतात वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये. आणि मग यांना म्हणतात नंबर 3 इन्क्लाइंड सॅटेलाइट. इन्क्लाइंड सॅटेलाइट्स. आणि इन्क्लाइंड सॅटेलाइटचा उपयोग जास्तीत जास्त रिमोट सेन्सिंग साठी करतात. रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग इज द प्रोसेस. बघा मी काय सांगतोय. रिमोट सेन्सिंग इज द प्रोसेस इन विच ऑब्झर्वर सेक्युर द information about the object via a satellite which is actual not in contact with that observer and object. त्या ऑब्झर्वर त्या ऑब्जेक्टची माहिती घेत असतो सॅटेलाइट द्वारे, की जे सॅटेलाइट त्या ऑब्जेक्टच्या आणि ऑब्झर्वर दोघांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नसतो. या प्रोसेसला म्हणायचं रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग साठी ही सॅटेलाइट वापरली जातात. आणि खास त्यांचं कारण म्हणजे या अर्थच्या सरफेस वरचे काही एनर्जीचे रिझर्वायर शोधण्यासाठी याचा उपयोग करतात. त्याचबरोबर बाकीच्यासाठी पण वापरतात, नेव्हिगेशन वगैरे यासाठी पण ते वापरतात. अशा पद्धतीनं सॅटेलाइटचे 3 टाईप पडतात. तुमच्या बुक मध्ये फक्त 2च दिलेत. कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे इक्वेटोरियल सॅटेलाइट आणि पोलर सॅटेलाइट असे 2च तुमच्या बुक मध्ये मेंटेन केलेले आहेत. तिसरं इन्क्लाइंड सॅटेलाइट दिलेलं नाही. पण लक्षात ठेवा तिसराही टाईप आहे. असं मध्ये सुद्धा सॅटेलाइट फिरू शकतं इक्वेटोरियल आणि पोलारच्या मध्ये, असं थोडासा अँगल करून, ऍक्सिसशी थोडासा अँगल करून. अशा पद्धतीनं हे सॅटेलाइटचे टाईप आहेत. आता थोडस आपल्याला प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट बघायचं. पुढचा आर्टिकल प्रोजेक्शन
ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आता प्रोजेक्शन म्हणजे काय, तर अर्थच्या सरफेस वरून त्याला नेऊन तिथं डिझायर्ड हाईटला आपल्याला रेसिव्ह करायचं. आता पोलार वगैरे सॅटेलाइट असतील तर वन स्टेज रॉकेट पुरतं. रॉकेट म्हणजे सांगितलं तुम्हाला काय. आणि मग अशा पद्धतीनं मिनिमम त्याला व्हेलॉसिटी द्यावी लागते आपल्या अर्थच्या सरफेस वरून आणि त्याला डिझायर्ड हाईटला नेऊन ठेवावं लागतं. आणि मग यासाठी जे काय लागतं ते रॉकेट थोडंसं या स्वरूपाचं असतं. हा फ्यूल टँक असतो बघा. फ्यूल म्हणजे इंधन, फ्युएल ऑइल आणि इंजिन ऑइल, दोन प्रकारचे ऑइल तुम्ही गाडीमध्ये टाकता बघा. इंजिन ऑइल म्हणजे वंगण तेल आणि फ्युएल ऑइल म्हणजे पेट्रोल वगैरे वर टाकतात ते, त्याला म्हणायचं इंधन तेल. तर असं तेलाचं वगैरे नसतं बरं का. लिक्विड किंवा गॅसियस स्वरूपात फ्यूल रॉकेटला चालत नाही. त्यासाठी सॉलिड स्टेट मधलं असलेलं फ्यूल वापरतात. त्याला क्रायोजेनिक फ्यूल म्हणतात. कसलं म्हणतात? क्रायोजेनिक फ्यूल. क्रायोजेनिक फ्यूल म्हणतात त्याला. लक्षात घ्या, सॉलिड स्टेट मधलं फ्यूल म्हणजेच क्रायोजेनिक फ्यूल. आता ह्या क्रायोजेनिक फ्यूलचा हा फ्यूल टँक आहे बरं का. फ्यूल टँक, हा फ्यूल टँक आहे. यामध्ये फ्यूल असतं. त्यामध्ये फ्यूल टँक मध्ये एक इग्निशन चेंबर असतो. इग्निशन म्हणजे पेटवणारा किंवा पेटणारा, इग्निशन चेंबर. आणि त्या इग्निशन चेंबर मध्ये एक इग्निशन स्विच असतो. स्विच, इग्निशन स्विच. हा झाला फ्यूल टँक. आता फ्यूल टँक नंतर खालच्या बाजूला असतो नोझल. काय असतो? नोझल. नोझल म्हणतात त्याला, नोझल. आता हा नोझल थोडासा वाईड स्वरूपात असतो बरं का फ्यूल टँक पेक्षा. आणि या नोझलला जर तुम्ही खालून बघितलं, खालून, तर तुम्हाला तो सर्क्युलर स्वरूपात दिसेल असा. आणि त्यामध्ये बरेचसे ओरिफिस असतात. लक्षात घ्या, त्यामध्ये बरेचसे असे ओरिफिस असतात. ओरिफिस म्हणजे छिद्र. छिद्र म्हणजे मोठे असतात, होल्स असतात. आणि त्या होलला आतल्या बाजूला जो आकार असतो, आतल्या बाजूला, आता इथं होल आहे, याला आतल्या बाजूला आकार कसा असतो बघा. हे होल आहे, आतल्या बाजूला थोडासा शेप अशा पद्धतीने दिलेला असतो. त्याला असा शेप दिलेला असतो. अशा पद्धतीने या नोझल मध्ये ही ओरिफिस असतात. खालून जर बघितलं तर या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणा सॅटेलाइट कुठे ठेवायचं, तर या रॉकेटची ही वरची टीप, याला टीप म्हणतात. टीप, टोक वरच. या टीप मध्ये आतल्या बाजूला इथं सॅटेलाइट ठेवलेलं असतं बघा. हे सॅटेलाइट इथं आहे तुमचं बघा. याला म्हणायचं सिंगल्स आहे. अजून असतं बरं का. अजून ते सॅटेलाइट लॉन्च केल्यानंतर इकडं तिकडं त्याचा झोक जर गेला तर तो मेंटेन करण्यासाठी इकडच्या बाजूला काही ऍडिशनल स्टेजेस असतात. ऍडिशनल स्टेजेस, त्यांना पण फ्यूल टँक, नोझल अशा पद्धतीने सगळीकडे असतात बरं का. इथं पण असते अशा पद्धतीचे. त्याला पण हे असतं साधारण फ्यूल टँक, त्यानंतर नोझल वगैरे त्याला पण असतं. अशा ऍडिशनल स्टेजेस असतात बघा. ऍडिशनल स्टेजेसचा यूज फक्त काय असतो, त्या ट्रॅक मधून ते जर बाजूला जायला लागलं तर ज्या बाजूला जाणार आहे तिकडच्या बाजूचा हा ऍडिशनल स्टेज फायर केला जातो, म्हणजे तो बरोबर ट्रॅक मध्ये येतो. अशा पद्धतीनं ह्याचा लागला तरच उपयोग केला जातो बरं का. अशा पद्धतीने याला म्हणायचं रॉकेट. याला म्हणायचं रॉकेट. हे सिंगल स्टेज रॉकेट झालं बाळांनो. पण इक्वेटोरियल सॅटेलाइट सारखी सॅटेलाइट जर आपल्याला त्या डिझायर्ड 36,000 किलोमीटरला नेऊन पोहोचवायचे असतील तर अशा पद्धतीचं सिंगल स्टेज रॉकेट उपयोगी पडत नाही. लक्षात घ्या. मग त्याला स्टेजेस असतात. ही झाली फर्स्ट स्टेज. त्यानंतर वरच्या बाजूला सेकंड स्टेज, त्यात पण कंबशन चेंबर, इग्निशन स्विच. कंबशन चेंबर, कंबशन म्हणजे जाळणारा. इग्निशन स्विच, त्याला पण आतल्या बाजूला नोझल असतो. अशा पद्धती. आणि मग टिप, हे सेकंड स्टेज, ही सेकंड स्टेज, ही फर्स्ट स्टेज. अशा पद्धतीने इथं सॅटेलाइट. कधी कधी 3 स्टेजचं रॉकेट असतं, 3 स्टेजेस असतात, अजून एक स्टेज असते आणि मग वर टीप मध्ये सॅटेलाइट ठेवलेलं असतं. अशा पद्धतीनं इफ you have to receive that satellite at the greater heights, at that time you will have single stage rocket is insufficient
अँड फॉर दॅट पर्पज मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज युज्ड. आता हे रॉकेट वर्क कसं होतं थोडक्यात बघूया. काय होतं बघा, ही अर्थ आहे, इथं नोझलचा ओरिफिस बरं का, ओरिफिसचा शेप बघा असा आहे या पद्धतीचा. आता काय होतं बघा, ही अर्थ आहे, अर्थ आहे, अर्थ वरून हे सॅटेलाइट त्या पद्धतीने उचलतात. आता इग्निशन झाल्यावर पहिली स्टेज पहिल्यांदा इग्नाइट करतात. ते बघितलं असेल टीव्हीला वगैरे, असं काउंटिंग चालू होतं त्यांचं 10 पासून, आणि 0 झाला की हा इग्निशन स्विच इग्नाइट होतो. आणि हा इग्निशन स्विच इग्नाइट झाला की आतलं जे फ्यूल आहे ते कंबशन चेंबर मध्ये बर्न व्हायला सुरुवात होते. आणि या फ्यूल मधून हाय टेम्परेट आणि हायली कायनेटिक एनर्जेटिक अशा स्वरूपाचा गॅस तयार होतो आणि तो या नोझलकडे ढकलला जातो. लक्षात घ्या, या नोझलकडे ढकलला जातो. नोझलकडे ढकलल्यानंतर बघा, नोझलचा ओरिफिसचा शेप कसा आहे बघा असा, त्यामुळे हा गॅस कॉम्प्रेस केला जातो. अशा पद्धतीनं हा गॅस कॉम्प्रेस करतात, कॉम्प्रेस, त्याच्यामुळे तो कॉम्प्रेस होतो बरं का. ऐकू येते का रे? हॅलो, हा ते वायरला जरा धक्का लागला माझा, ऐकताय ना? सर ऐकू येते, खरं ब्लर दिसतंय जरा सर. काय होतंय? ब्लर ब्लर दिसतंय, ब्लर. पाटील सर, नाही चार्जिंग नाही सर, राहू दे आज. मगापासून बोलायच नाही का मुलांना? हा, मग हाय टेम्परेट गॅस म्हणजे काय बघा, ज्या टेम्परेचर म्हणजे काय, स्टोअर्ड हीट एनर्जी, आणि हीट एनर्जी म्हणजे तर काय असतं, तर कायनेटिक एनर्जी पॉसेस्ड बाय द मॉलिक्युल्स, म्हणजे त्याची हीट एनर्जी त्या सबस्टन्सची. आणि मग असे हायली कायनेटिक एनर्जेटिक गॅस परत एकदा कॉम्प्रेस केला जातो या ओरिफिसच्या शेपमुळं, परत एकदा कॉम्प्रेस केला जातो. आणि म्हणतात ना, कुठलीही गोष्ट दाबून ठेवली की उसळून वर येते, म्हणजेच कॉम्प्रेस केल्यामुळं आणखी कायनेटिक एनर्जी वाढते त्याची. आणि असा हायली कायनेटिक एनर्जेटिक गॅस या ओरिफिस मधून अशा पद्धतीनं, या ओरिफिस मधून अशा पद्धतीने इथून बाहेर पडतो. आणि मग या न्यूट्रल एअरवर त्याचे होते ऍक्शन. आणि मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, इफ देयर इज ऍक्शन देयर इज रिएक्शन फोर्स exerted on this rocket, and this rocket is launched from the earth surface in the upward direction. अशा पद्धतीनं इम्पल्स ऍक्ट होतो. इम्पल्स म्हणजे फोर्स इनटू टाइम बरं का. इम्पल्स, इम्पल्स म्हणजे फोर्स इनटू टाइम, म्हणजे चेंज इन मोमेंटम. लक्षात घ्या, चेंज इन मोमेंटम म्हणजेच इम्पल्स, म्हणजेच फोर्स इनटू टाइम. असा इम्पल्स या रॉकेटवर ऍक्ट होतो आणि हे रॉकेट वरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होते. आता ते जर आपल्याला डिझायर्ड असणाऱ्या ट्रॅक मधून जात असेल, या ऍडिशनल स्टेजेस काही करत नाहीत, पेटवत नाहीत. पण ते जर असं झुकायला लागलं तर इकडची स्टेज पेटवायची, म्हणजे ते बरोबर आहेत. अशा पद्धतीनं त्यात पण अशी सिस्टीम असते बरं का, याच्यासारखीच. अशा पद्धतीनं हे रॉकेट या सॅटेलाइटला एका पर्टिक्युलर हाईटला नेतो, मान्य पर्टिक्युलर हाईट पर्यंत नेतो. आता इथं समजा या पहिल्या स्टेजचं, फर्स्ट स्टेजचं फ्यूल संपलं, फ्यूल संपलं की इथून कॉम्प्युटरनं इन्फॉर्मेशन देऊन तिथल्या सर्किटना ऑपरेट करून ही जी फर्स्ट स्टेज आहे ही डिटॅच केली जाते, तोडली जाते. आणि मग ही स्टेज त्या रॉकेट पासून वेगळी केली जाते. ही स्टेज वेगानं खाली येते, राहिलेलं काय असेल ते, पण एअर बरोबर फ्रिक्शन झाल्यानंतर ती बर्न होऊन जाते बरं का वरच्यावर. अँड इट टर्न्स इनटू ऍश. ती काय कोणाच्या डोक्यात पडत नाही, लक्षात घ्या. आणि मग त्याच वेळी ज्यावेळी ही फर्स्ट स्टेज डिटॅच केली जाते, त्याच वेळी ही सेकंड स्टेज इग्नाइट केली जाते, ही दुसरी स्टेज इग्नाइट केली जाते, मगासारखं ह्याच्यासारखंच. आणि मग ही स्टेज वापरून मगासारखीच ऍक्शन, ही स्टेज वापरून आणखी डिझायर्ड हाईटला, म्हणजे पाहिजे त्या हाईटला पोहोचवलं जातं. आणि नुसतं पोहोचवलं जात नाही, त्याला हॉरिझॉन्टली आणखी मूव्ह केलं जातं. आणि मग अशा पद्धतीनं त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देतात, VH म्हणतो मी त्याला, त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देतात. आणि मग हे सॅटेलाइट या सर्क्युलर ट्रॅक मध्ये कंटिन्युअसली फिरत जातो. त्याच्या फिरण्यासाठी सुद्धा
त्याच्यात असणाऱ्या जेट मधून गॅस एक्झॉस्ट करून त्याची हाईट वगैरे कायम मेंटेन केली जाते, त्याच्यावर लक्ष असतं. नाहीतर एकदा लँड केले की संपला विषय असं नव्हे. आणि मग जर हे सॅटेलाइट लँड केल्यानंतर जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरलं, कधी फिरतं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये? जर ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटी एवढी असेल तर. इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज ए पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, then only that satellite is revolving in the circular orbit. That particular velocity, special velocity, is called critical or orbital velocity. त्याला VC म्हणतो मी. त्याला म्हणतात क्रिटिकल और ऑर्बिटल व्हेलॉसिटी असं म्हणतात. क्रिटिकल और ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतात त्याला. आलं लक्षात? आणि मग ते सॅटेलाइट या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत राहतं. पण समजा लँड करताना ते व्यवस्थितपणे लँड झालं नाही तर ते सॅटेलाइट कुठल्या कुठल्या ट्रॅक मध्ये जाऊ शकतं याचं एक डायग्राम दिलाय बघा. त्याच्या एक 4-5 केसेस आहेत. त्या 4-5 केसेस बघूया. बघा, रॉकेट लक्षात आलं का रे बाळांनो? हा, आता एक 4-5 केसेस कशा असतात बघा त्याच्या. ही दिलेली तुम्ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. पहिली केस नंबर 1, if that horizontal velocity is less than critical velocity. सर्क्युलर साठी क्रिटिकल व्हेलॉसिटी द्यावी लागते तरच ते सर्क्युलर मध्ये फिरतं. पण समजा देताना स्टेज कमी पडली किंवा अनफॉर्च्युनेटली आणखी काय झालं आणि त्या रॉकेटला समजा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी तुम्ही क्रिटिकल पेक्षा कमी दिली तर तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो. त्या इलिप्टिकल ऑर्बिटला 2 पॉइंट असतात, एक पेरिगी पॉइंट आणि अपोगी पॉइंट. तर त्या इलिप्स कशा स्वरूपाचं असतं तर त्याचा हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, हा जिथं प्रोजेक्ट केलं तुम्ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली, हा अपोगी पॉइंट असतो. आणि मग पेरिगी पॉइंट येतो अर्थच्या जवळ बाळांनो. हे बघा इलिप्स, पेरिगी पॉइंट अर्थच्या जवळ येतो आणि मग या ठिकाणी ते अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये शिरतो. आणि अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये शिरला आणि अर्थ कडून त्याच्यावर फोर्स ऍक्ट झाला तर तो त्या ऑर्बिट मध्ये फिरू शकत नाही. आवाज येतोय कोणाच तरी? आवाज येतोय? महत्वाचं सांगतोय. तर अशा पद्धतीनं if horizontal velocity provided to satellite is less than critical velocity, then that satellite possess elliptical orbit such that the point of projection is apogee point and perigee point is occurs in the environment of earth. This satellite is not remains in the orbit, it falls on the earth and get damaged. हा अर्थ वर फॉल होतो आणि डॅमेज होतो. अजिबात तो फिरू या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरू शकत नाही कारण यावेळी तो अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये असतो किंवा पेरिगी पॉइंटला तो अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये असतो आणि अर्थ कडच्या ग्रॅव्हिटेशननं तो ओढला जातो आणि मग अर्थवर पडायचं राहू द्या पण वरच्यावरच तो खाली यायला लागला की या एअर बरोबर फ्रिक्शन होऊन वेगात आल्यामुळं तो जळून जातो किंवा ऍश मध्ये टर्न होतो म्हणजे डॅमेज होऊन जातो. बघा ही फर्स्ट केस. काय काय सांगितलं मी यातलं लक्षात ठेवायचं, सगळं काय लिहिणार नाही मी. नंबर 2, सेकंड बघा. सेकंड, इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटी एवढी असेल तर हा जो सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिट घेतो. लक्षात घ्या, करेक्ट सर्क्युलर ऑर्बिट घेतो. आणि मग क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन करण्यासाठी सुद्धा याचाच उपयोग करतात. व्हॉट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी? डिफाइन क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटलं की म्हणायचं the minimum velocity provided to satellite, minimum horizontal velocity provided to satellite so that satellite is revolves in the circular orbit is called critical velocity. Is called critical velocity. हे बघा ही डेफिनेशनच आहे. आणि विशेष म्हणजे
या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट तो खाली पडत नाही, अर्थ पासून कॉन्स्टंट डिस्टन्स ठेवतो आणि सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत राहतो. इट डज नॉट गेट डॅमेज, तो फिरत राहतो. नंबर 3 काय बघा, नंबर 3 थर्ड केस मध्ये ही जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी तुम्ही दिले ही क्रिटिकल पेक्षा थोडीशी जास्त, पण एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा कमी. एस्केप व्हेलॉसिटी बघितली आपण, दिलेली हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, याला प्रोव्हाइड केलेली हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल पेक्षा जरा जास्त झाली आणि एस्केप पेक्षा थोडी कमी झाली. यामध्ये असेल तर तो परत एकदा इलिप्टिकल ऑर्बिट घेतो. पण आता इलिप्टिकल ऑर्बिट घेत असताना बघा, हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा पेरिगी पॉइंट असतो आणि अपोगी पॉइंट लांब असतो. बघा या पद्धतीनं आता सुद्धा इलिप्सच काढलंय मी. हे बघा, हे इलिप्सच काढलंय. हे बघा इथे लिहितो वाटल्यास, VH is greater than VC and less than VE. त्यानंतर इथं लिहितो VH is equal to VC आणि इथं लिहितोय VH is less than VC. 3 ट्रॅक काढलेले आहेत बघा मी. आत्ताचा इलिप्स मात्र वेगळा बरं का. इफ the horizontal velocity just greater than the critical velocity and less than the escape velocity, at that time that satellite is again possesses elliptical orbit, but in this case the point of projection is perigee point and this is the apogee point. And now this satellite is remains in the orbit. या ऑर्बिट मध्ये सुद्धा सॅटेलाइट राहू शकतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर 34 केस आहे बघा, दिस हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. जर एस्केप व्हेलॉसिटी एवढी असेल तर आता कुठला ट्रॅक घेतो तो सॅटेलाइट? दिस सॅटेलाइट इज acquires the parabolic path. हे बघा, हा पॅराबोला आहे बघा, हा पॅराबोला आहे. अशा पद्धतीनं तो पॅराबोलिक पाथ घेतो. बघा या पद्धतीनं तो पॅराबोलिक पाथ घेतो. बट दिस पॅराबोलिक पाथ ड्रॅग टू दॅट सॅटेलाइट आउट ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स अँड इट एस्केप इन दिस स्पेस. आता मात्र या पॅराबोलिक ट्रॅक हा पूर्ण नसतोच. या पॅराबोलिक ट्रॅक मध्ये तो आला की तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर जातो. तो कधीही त्या ट्रॅक मध्ये राहत नाही. नंबर 5 अजून एक स्टेज आहे बघायची. नंबर 5, if that horizontal velocity is very 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 greater than critical velocity, very very greater than critical velocity, sorry escape velocity, escape velocity पेक्षा जास्त जी वेलॉसिटी दिला तर आता पाथ असतो हायपरबोलिक पाथ. बघा हा हायपरबोला म्हणायचं. हे कॉनिक सेक्शन आहेत, परवा सांगितले तुम्हाला, ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आणि मग अशा पद्धतीचा हा हायपरबोलिक पाथ म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासूनच तो भरकटतो आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये तो राहत नाही, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं कोण बोलतंय? हा डायग्राम विचारला जातो जास्त मार्क साठी. सगळ्यात जास्त मार्काचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये हे डायग्राम आणि या सांगितलेल्या केसेस आणि प्रोजेक्शन, रॉकेटद्वारे होणारं प्रोजेक्शन, हे एवढं विचारलं जातं. लक्ष देऊन ऐका, वर तोंड करून गप्पा मारत बसू नका, नाहीतर काही उपयोग नाही त्याचा. बघा आता थोडस एक आर्टिकल बघू आपण. हे सगळे ट्रॅक समजले का? बघा, VH is less than VC, parabolic path, but point of projection is perigee point, apogee point, and it not remains in the orbit, it falls on the earth. Number 2, if horizontal velocity is equal to critical velocity, this satellite possesses circular path and it remains in the orbit. Third, if that horizontal velocity is just greater than critical velocity and less than escape velocity, at that time it again possesses the parabolic path,
but this parabola consists, the point of projection is perigee point, and so that in that orbit also that satellite remains revolving. Number 4, if VH is equal to VE, horizontal velocity provided to satellite is equal to escape velocity at that time, parabolic path, and it not remains in the orbit, it escape out of the Earth's gravitational influence. And finally, if horizontal velocity is very greater than escape velocity, at that time it taken hyperbolic path, hyperbola, हाय पॅराबोला म्हणजेच हायपरबोला म्हणायचं त्याला, हायपरबोला, and it start to escape out of Earth from point of projection. Point of projection पासूनच ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर जातो. चारीच्या चारी स्टेजेस 2 वेळा सांगितले, 5च्या 5 स्टेजेस 2 वेळा सांगितलेत. हे लक्षात ठेवायचं आणि लिहायचंय. पुन्हा पुन्हा वाचून किती करताय लक्षात येतंय. आता एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी इथं आपण डिफाइन केले सेकंडला. आता ही क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते त्याचे फॉर्म 1 2 आणि एस्केप व्हेलॉसिटी त्याचा संबंध काय असतो. एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केले आपण, तेवढं बघूया आता. नकोय तिला एखाद दिसतेस तसं मला जरा सांग, मला लिस्ट करते लिखाणच काय मस्त शिकवते ना. हे कोण बोलतोय रे, जरा कोण बोलतोय, नाव काढावं त्याचं, जरा नाव बघा बरं, मला नाव सांगा. हा, दिग्विजय देशमुख. काय क्रिटिकल व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करतोय. आता डेफिनेशन मगाशी सांगितलं, क्रिटिकल व्हेलॉसिटी डेफिनेशन हे बघा इथं. दी मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. उद्या जर डेफिनेशन नाही सांगितलं दिग्विजय देशमुख, minimum horizontal velocity provided to satellite so that this satellite is revolving in the circular orbit is called critical velocity. त्या minimum velocity horizontal velocity ला critical velocity असं म्हणायचं. ही डेफिनेशनच आहे. परत एकदा मराठीत सांगतो. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन जवळ सॅटेलाइटला दिलेली अशी कमीत कमी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी की जेणेकरून ते सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरेल, त्या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला म्हणायचं त्या सॅटेलाइटची क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता ही क्रिटिकल व्हेलॉसिटी आपण काढतोय. ही अर्थ, या अर्थच्या इथं सॅटेलाइट आपण लँड केलं आणि मग तो सर्क्युलर ऑर्बिट घेतोय याच एवढा हाईटला. ही अर्थची रेडियस आर, अर्थचं मास आहे एम, हा सेंटरला ओ म्हणतो. आणि मग एकूण हाईट झाली सॅटेलाइटची स्मॉल आर. स्मॉल आर म्हणजेच आर प्लस एच. इथं सॅटेलाइट आहे, एम एवढ्या मासचं सॅटेलाइट आहे आणि त्याला आपण व्ही एच दिलेले आहे, व्हीसी एवढी, म्हणून तर तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. लक्षात घ्या, क्रिटिकल व्हेलॉसिटी दिलेले. आता कॅल्क्युलेट करूया क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता दिग्विजय देशमुख मला सांगायचं, how much is the gravitational force between satellite and earth किंवा exerted by earth on satellite according to Newton's law of gravitation. व्हिडिओ चालू करे. बाकीचे किती रे ग्रॅव्हिटेशनल फोर्स? कॅपिटल जी, अर्थचं मास कॅपिटल एम आणि स्मॉल एम याचं मास डिवायडेड बाय काय? आर स्क्वेअर. कुठला? स्मॉल आर स्क्वेअर. एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स न ही अर्थ सॅटेलाइटला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये म्हणजे सेंटरच्या दिशेने ओढत असते. आणि विशेष म्हणजे हे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग सर्क्युलर मोशन साठी मला सांग देशमुख, सर्क्युलर मोशन हे कुणाचा रिझल्ट आहे? whose result is that circular motion? कुठला होतो देशमुख? इथलाच आहे का विट्यातला? हा मला सांग. हा बाकी सांगा रे, त्याच्या नादाला लागायला नको, त्याला काय लक्ष नाही त्याच, कशाला लेक्चर ऐकतो काय माहित. बघा, हा मला सांगा आता
सर्क्युलर मोशन कोणाचा रिझल्ट आहे रे? सेंट्रिपिटल फोर्स. अगदी बरोबर, छान. Centripetal force. असं पाहिजे बघा. काहीतरी स्वतःमध्ये स्वतःच्या करिअर घडवण्यासाठी काहीतरी आपल्याला आत्मसात करायचं आहे, ह्याची जाणीव काही विद्यार्थ्यांना नसते बघा. आणि मग दुसऱ्यासाठी शिकू नका, स्वतःसाठी शिकायचं. हे बघा कसे मुलं सांगतायत उत्तर पटापट. हा, मग सांगा मला काय सेंट्रिपिटल फोर्स. मग मला सांगायचं किती सेंट्रिपिटल फोर्स असतो रे? हा, 3 फॉर्म्युले आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे. हा. पहिला एम कुठला? आर ओमेगा स्क्वेअर. एम आर Omega square. एम. आर ओमेगा एम स्क्वेअर. कुठला? अर्थचं मास घेऊ का सॅटेलाइटचं? Small. हा, Small बरोबर, आहे. सॅटेलाइटचं मास Small. एम. Certain. त्याची रेडियस किती आहे? अर्थच्या सेंटर पासूनची आर. आणि R. ओमेगा ओमेगा ही जर अँग्युलर वेलॉसिटी असेल तर ओमेगा स्क्वेअर. एम आर ओमेगा स्क्वेअर. दुसरा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर. तिसरा तिसरा कोणता? एम बरोबर, एम व्ही ओमेगा. मग आता लिहितो बघा, सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर दी सर्क्युलर मोशन इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा घेतो. आणि या इक्वेशन मध्ये जरासा मला बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे बघा. आता आपण दिले हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरवते, म्हणजे त्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला म्हणतोय आपण डेफिनेशन नुसार क्रिटिकल वेलॉसिटी. आणि म्हणून इथं मी काय म्हणू शकतो? VC. अगदी बरोबर, VC. आणि मग हा सेंट्रिपिटल फोर्सच, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच सेंट्रिपिटल म्हणून काम करतो. मग हे दोन इक्वेशन इक्वेट करूया. फ्रॉम 1 and 2 I can write एम VC स्क्वेअर डिवायडेड बाय आर इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. मग एम गेट्स कॅन्सल, स्मॉल एम, आर 1 r गेट्स कॅन्सल, अँड VC स्क्वेअर इक्वल टू GM अपॉन आर. म्हणजेच VC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन आर. झाला बघा फॉर्म्युला तयार क्रिटिकल वेलॉसिटीचा. एवढी क्रिटिकल वेलॉसिटी, सर्क्युलर ऑर्बिट म्हटलं की क्रिटिकल वेलॉसिटी. आणि किती असते तर GM अपॉन आर. एस्केप वेलॉसिटी यांच्यात काय फरक आहे रे? एस्केप वेलॉसिटी परवा फक्त इथं 2GM आहे आणि यात फक्त GM आहे. बरं ठीक आहे, स्मॉल जी मध्ये व्यक्त करा बघू बरं. हे आता हेच काय येईल? GM इक्वल टू काय लिहायचं? जी. GM इक्वल टू GR स्क्वेअर. GR स्क्वेअर असं लिहू का? नाही चालणार आता. हे बघा, त्या अर्थच्या सरफेसला, अर्थ पासून आपण H एवढ्या हाईटला आहे, म्हणजे इथं लिहिताना G नाही घ्यायचा, GH म्हणायचं. आणि स्मॉल आरचा स्क्वेअर लक्षात घ्या. R प्लस H चा स्क्वेअर म्हणजे स्मॉल आरचा स्क्वेअर. टाका ही व्हॅल्यू यामध्ये. म्हणजे अजून एक फॉर्म्युला तयार झाला. VC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GH इंटू स्मॉल आर स्क्वेअर अपॉन आर. एक आर कॅन्सल झाला बघा इथं. आणि VC चा क्रिटिकल वेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला मिळाला, GH इंटू आर. किंवा तोच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ GH इंटू ब्रॅकेट काय आर प्लस H. बरोबर. आणि मग समजा तुम्ही हे सॅटेलाइट अगदी अर्थच्या सरफेसलाच, मग सांगितलं पोलर सॅटेलाइट अर्थच्या सरफेसच्या जवळ नुसतं 500 किलोमीटरवर असं जर घेतलं, म्हणजे इफ दॅट सॅटेलाइट इज इव्हॉल्विंग व्हेरी नियर टू द अर्थ सरफेस ऍट दॅट टाइम यू विल हॅव H टेंड्स टू 0. म्हणजे त्यावेळी फॉर्म्युला होईल VC इक्वल टू नुसता GH टेंड्स टू 0 नाही, GH इक्वल टू G घेऊ शकता, म्हणजे 9.8 तुम्ही घेऊ शकता, म्हणजेच GR. बघा. आणि मग ह्या फॉर्म्युल्यात थोडासा बदल करतो. मग एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय येणार तर √2 इंटू क्रिटिकल वेलॉसिटी. बघा, हे तयार करून ठेवायचं तुम्ही. याचे दोन फॉर्म्युले आहेत का? आणि त्याचबरोबर
रिलेशन बिटवीन क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड एस्केप व्हेलॉसिटी. अशा पद्धतीनं तुम्ही हे आर्टिकल आता वाचायचं, लगेच वाचायचं. अर्थ सॅटेलाइट आणि प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हे 2 आर्टिकल्स रीड करायचे आहेत. ठीक आहे? अरे बरोबर, ठीक आहे का? वाचणार ना? ओके, बाय.